हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये संस्कृतमध्ये षष्ठ विभाग लेखन कौशल्यमध्ये आपल्याकडे एक प्रश्न आहे, तो म्हणजे चित्रपट वर्णन. याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक पॅसेज दिलेला असतो, ठीक आहे. आणि या पॅसेजमध्ये मध्ये मध्ये ब्लँक्स असतात आणि त्या ब्लँक्स वरती तुम्हाला खाली जे काही मंजुषा दिली आहे त्यातले बरोबर शब्द लिहायचे असतात. 4 मार्कांसाठी आहे हे, अतिशय इझी आहे. आता आपण बघणार आहोत की ही जी काही आपल्याला मंजुषा दिलेली आहे किंवा हा जो प्रश्न दिलेला आहे तो तर आपण सोडवणार आहोतच. पण त्याच्या आधी आपण पाहणार आहोत आपल्या पुस्तकामध्ये जे काही चित्रपट वर्णन दिलंय तर ते. सगळ्यात पहिलं चित्रपट वर्णन आहे ते म्हणजे थ्री इडियट्सचं. तर प्रकार आहे हास्यपटह म्हणजे कॉमेडी मूव्ही आहे. नेक्स्ट आहे भाषा, हिंदी भाषा, हिंदी भाषेमधला चित्रपट आहे. आता तुम्हाला हे फक्त फिलिंग द ब्लँक सारखं आहे. तुम्हाला पूर्ण लिहायची गरज नाहीये. सो याचा अर्थ समजून घ्या, शब्दांचा अर्थ समजून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्हाला खाली मंजुषा दिली असेल, तेव्हा तुम्ही बरोबर अर्थाचा शब्द तिथे वापरू शकता आणि तुमचं ते जे काही पूर्ण पॅसेज आहे तर तो अर्थपूर्ण होईल. ठीक आहे. लेखनामध्ये विधू विनोद चोपडा, राजकुमारः हिरणी, अभिजितः जोशी च म्हणजे कोणी कोणी रायटर्स कोण आहेत मूव्हीचे तर ते दिलंय. दिग्दर्शन कोणी केलं होतं? राजकुमारः हिरानी. मुख्य नटः आमिर खान आहे, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूरः च. सो हे सगळे काय आहेत? मुख्य नट आहेत. थ्री इडियट थ्री इडियट्स एतस्य आङ्ग्लशब्दसमूहस्य अर्थ त्रयः मूर्खाः इति. म्हणजेच काय लिहिलंय? थ्री इडियट या आंग्ल शब्द समूहस्य म्हणजे इंग्लिश भाषेमधलं हे जे काही फ्रेज आहे तर त्याचा अर्थ होतो त्रयः मूर्खाः म्हणजे 3 मूर्ख. ठीक आहे. वस्तुतः एषा कथा अभियांत्रिकी महाविद्यालये एकत्र पठतां त्रयाणां मित्राणां. वस्तुतः म्हणजे खरं तर ही कथा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एकत्र शिकणाऱ्या 3 मित्रांची आहे. ठीक आहे. महाविद्यालयस्य प्राचार्येण सह अध्यापक वर्गः कठोरः नियमानुरानी शुष्कशास्त्र रटणे अनुरक्तः च. म्हणजे महाविद्यालयामधले जे काही प्राचार्य आहेत त्यांच्यासोबतच जे पण अध्यापक आहेत सगळेच कठोर नियमांचं पालन करणारे आहेत आणि ते मोस्टली शुष्क शास्त्र रटणे अनुरक्तः च म्हणजे फक्त तेच गोष्टी रट्टा मारायच्या किंवा म्हणजे सेम त्याच पॅटर्नमध्ये सगळ्या मुलांना शिकवत असतात. काही नवीन इनोव्हेशन नाहीये, काही नाहीये. वर्षानुवर्ष तेच शिकवत असतात. सो छात्रावास जीवनम अपि पीडाकरणम एव. आणि छात्रावास जीवनम म्हणजे जे हॉस्टेल लाईफ आहे तर त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. स्वेच्छाजीवनम मौलिक ज्ञानप्राप्तिः मानवता पालनम च इच्छति त्रयः सुहृदः. आता हे जे 3 सुहृदः म्हणजे 3 मित्र जे आहेत, सुहृदः हे पण मित्रालाच समानार्थी शब्द आहे. सो हे जे 3 मित्र आहेत तर ते स्वेच्छाजीवनम म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये फ्रीडम, मौलिक ज्ञानप्राप्तिः म्हणजेच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे मोरल ज्ञान हवं आहे किंवा त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही करियर करायचं आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान, मानवता पालनम म्हणजे ह्युमॅनिटी वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत. ते कथम एतां प्रतिकूलां परिस्थितीं जित्वा छात्रजीवनसागरं तरन्ति एतस्य रम्या कथा एषा. आणि या या खूप जास्त प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते त्यांचं छात्र जीवन म्हणजे त्यांचं जे काही विद्यार्थी दशेमधलं जीवन आहे ते कशा पद्धतीने व्यापक करतायत किंवा त्यांच्या आयुष्यामधल्या ज्या काही चांगल्या रंजक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आपल्याला या कथेमधून पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे तेषां छात्र जीवने व्यक्तिगत जीवने च उद्भूताः प्रसंगाः कदाचित हास्यं कदाचित करुणां जनयंती. म्हणजेच काय त्यांच्या छात्र जीवनामधल्या किंवा त्यांच्या स्टुडंट लाईफ मधल्या किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामधल्या जे काही प्रसंग आहेत तर ते कधी-कधी हास्यात्मक आहेत म्हणजे विनोदी वाटतात आपल्याला, तर कधी-कधी आपल्याला रडायला पण लावतात, ट्रॅजेडी सारखे पण वाटतात. कदाचित गभीरानं विचारानपि प्रेरयंती आणि कधी-कधी आपल्याला खूप जास्त गहन असा विचार पण करायला प्रेरणा देतात. एषः हास्यपटः न केवलं रंजयती किंतु बोधयती अपि. हा जो हास्यपट आहे किंवा हा जो कॉमेडी मूव्ही आहे तो फक्त मनोरंजनासाठीच आहे असं नाहीये, तर त्यासोबतच तो आपल्याला मोरल व्हॅल्यूज किंवा बोध पण देतो. रंजनात प्रबोधनम इत्यमेव अस्य चित्रपटस्य सूत्रम. म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन घडवून आणायचं किंवा मनोरंजनातून लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवायचं हेच या चित्रपटाचं सूत्र आहे. भारतीय शिक्षण व्यवस्था या विषये
मौलिक भाष्यम कृतमनेन चित्रपटेन म्हणजेच भारतीय शिक्षण व्यवस्थेवरती मौलिक भाष्य केलेलं आहे या चित्रपटाने. मानवता स्नेह दया इत्येव जीवनस्य सर्वथा आधाराः हरन्ति इति अस्य चित्रपटस्य मुख्य संदेशः. आणि आपल्या जीवनामध्ये मानवता असलं पाहिजे, दया, स्नेह इत्यादी सगळे गुण पण आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजेत. हा या चित्रपटाचा संदेश आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिला जो मूव्ही आहे थ्री इडियट्स याच्याबद्दल चित्रपट वर्णन पाहिले. आता आपल्याला पाहायचं आहे जाने भी दो यारो. प्रकार आहे हास्यपट, भाषा आहे हिंदी भाषा, लेखनम कुंदन शाह तथा सुधीर मिश्र, दिग्दर्शन केलेलं आहे कुंदन शाह यांनी. मुख्य नटः आहेत नसरुद्दीन शाह, भक्ती बर्वे, सतीश शाह, ओम पुरी, नीना गुप्ता, पंकज कपूरः च. ठीक आहे. आता आपण चित्रपटाची कथा बघूया. चित्रपटे विनोद सुधीरव इति द्वौ सुहृदौ छायाचित्रकारौ. या चित्रपटामध्ये विनोद आणि सुधीर हे दोघं मित्र छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर आहेत. तौ म्हणजे ते दोघं मुंबई नगरे छायाचित्र व्यवसायम आरब्धवन्तौ. आणि त्या दोघांनी मुंबईमध्ये छायाचित्र करण्याचा व्यवसाय म्हणजे फोटोग्राफी जी आहे त्याचा व्यवसाय सुरू केला. तयोः व्यवसायः सफलतां न भजते. पण त्यांना काही त्यांच्या व्यवसायामध्ये यश नाही मिळालं. अतः ते एकस्याः वृत्तपत्रसंस्थायाः कार्यं स्वीकुरुतः. आणि त्यामुळे त्यांनी एका वृत्तपत्र संस्थेमध्ये काय करायचं ठरवलं, काम करायचं ठरवलं. भ्रष्टजनानां कृष्णकृत्यानि प्रकाशं नेतुं प्रयत्नमानौ एतौ युवकौ किं कुरुतः. आणि जे काही भ्रष्टजन आहेत त्यांचे जे काही कृष्णकृत्य म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे करप्शन टाईप किंवा काळं कृत्य जे आहे तर त्याच्यावरती प्रकाश आणण्यासाठी या दोघांनी काय काय केलं किंवा ते लोकांच्या समोर आणण्यासाठी या दोघांनी काय काय केलं. परिस्थिती वशात स्वयमेव च कथम अभियुक्तौ भवतः एषा कथा प्रहासं जनयती. आणि परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये त्यांनी काय काय केलं याबद्दल ही पूर्ण कथा आपल्याला सांगते. एवं च समाज व्यवस्थानां विषये विचारानं अपि प्रेरयते. आणि हा मूवी सुद्धा आपल्याला समाज व्यवस्थेबद्दल विचार करायला प्रेरित करतो. अस्मिन् चित्रपटे नियमभ्रष्टाः अधिकारिणः स्वार्थांधाः वणिजः. म्हणजेच का या चित्रपटामध्ये नियमभ्रष्ट करणं अधिकारीणः असेल किंवा स्वार्थपोटी पैसे जमवणं वगैरे किंवा पैसे गोळा करणं असेल. प्रसिद्धी लोलुपाः धनलुब्धाः म्हणजे प्रसिद्धीसाठी धन वगैरे लुबाडणं असेल. वृत्तसंस्थाः एते सर्वे मिलित्वा लोकतंत्र केवलम स्वार्थसिद्धये प्रयोजयन्ति. आणि या वृत्तसंस्थेमध्ये हे सगळे लोक जे आहेत ज्यांना स्वार्थापोटी काहीतरी करायचं आहे हे सगळे लोक मिळालेले आहेत आणि त्यांना त्यांचा स्वार्थ सिद्ध करायचा आहे किंवा तो स्वार्थ त्यांना मिळवायचा आहे. तस्य यथार्थ दर्शनम क्रियते अनेन चित्रपटेन. आणि त्यांचं जे काही वर्णन आहे ते सगळं प्रॉपरली केलेलं आहे या चित्रपटामध्ये. अशा पद्धतीने चित्रपटाची स्टोरी आहे जाने भी दो यारो. नेक्स्ट आहे अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर. प्रकार आहे अद्भुत पटह. भाषा आंग्ल भाषा म्हणजे इंग्लिश मध्ये आहे. लेखनम जिम स्टार्लिंग जोनथन हिकमन च म्हणजे दोघं आहेत. दिग्दर्शन अँथनी रुसह च जो रुसह च द्वौ भ्रातरौ. मुख्य नटामध्ये आहेत रॉबर्ट डॉव्नी, शार्लेट जोन्स, एलिझाबेथ ऑल्सेन इत्यादी म्हणजे च. आणि आता आपण चित्रपटाची स्टोरी बघूया. अस्मिन् चित्रपटे केचन दिव्य पुरुषाः च बहवः खल पुरुषाः च. म्हणजे या चित्रपटामध्ये केचन म्हणजे काही दिव्य पुरुष आणि खूप जास्त खल पुरुष म्हणजे निगेटिव्ह रोल वाले किंवा काय म्हणतो आपण खलनायकाला जे निगेटिव्ह रोल प्ले करतात अँटागॉनिस्ट. ठीक आहे. खलेषु प्रधानः थेनोस नाम पुरुषः. आणि जो ह्याच्यामध्ये निगेटिव्ह भूमिकांमध्ये असणारे किंवा जे अँटागॉनिस्ट आहेत त्यांच्यामध्ये थेनोस हे प्रमुख आहेत. ठीक आहे. माया रत्नम प्राप्यम विश्वम जेतुम इच्छती. आणि माया रत्न नावाचा एक काहीतरी रत्न आहे असं आपण एज्युम करूया. आणि ते मिळवून त्यांना म्हणजे त्या थेनोसला विश्व जिंकायचं आहे, जग जिंकायचं आहे. तेन वसुधा संकटग्रस्ता जायते. पण त्यामुळे मात्र आपली जी वसुधा आहे जी पृथ्वी आहे तर त्याच्यावरती संकट येणार आहे.
आयर्न मॅन, थॉर, स्पायडरमॅन, हल्क आदयः नैके दिव्यपुरुषाः वसुधा रक्षणाय सिद्धाः. पण हे सगळं जेव्हा थॅनोस करतोय तर त्यावेळेस आपल्या वसुधाचे रक्षण करण्यासाठी आयर्न मॅन आहे, थॉर आहे, स्पायडरमॅन आहे, हे सगळे काय आहेत, हिरोज आहेत किंवा दिव्य पुरुष आहेत. ठीक आहे, जे की आपल्या ह्याचं वसुंधराचं रक्षण करतायत. अत्र कुठे गेलं, हा, अत्र अंतरिक्षे प्रवर्तमानः साधू खलानान संघर्षः. आणि अंतरिक्षामध्ये या खलांचा म्हणजे आपला निगेटिव्ह रोल्स आणि पॉझिटिव्ह रोल्स करणाऱ्यांचा संघर्ष दाखवलेला आहे, म्हणजे लढाई युद्ध दाखवलेला आहे. तेषां व्यक्तिगत जीवने उद्भूताः नैके विस्मयजनकाः प्रसंगाः. त्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, पर्सनल लाईफमध्ये, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरच्या पर्सनल लाईफमध्ये काय काय नवीन नवीन विस्मयकारक गोष्टी आलेल्या आहेत तर ते पण दाखवलेलं आहे. तैहि धैर्येन कृतः विपदां प्रतिकारः. आणि त्या सगळ्या लोकांनी किती धैर्याने त्या विपदांचा, त्या विपत्तींचा प्रतिकार केला हे पण आहे. इत्यतेषां एतद् अतीव रंजकं चित्रणम अस्ति. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा खूप जास्त मनोरंजक असा चित्रपट किंवा चित्रण आहे. चित्रपटः एषः रोमहर्षकः मनोहारी च अस्ति. आणि हा जो चित्रपट आहे तर तो खूप मनोहारी आहे, खूप सुंदर आहे, एंटरटेनिंग आहे. दिव्यपुरुषाणां बाहुल्येन प्रेक्षकाः संभ्रमिताः न भवन्ति इति तु पटकथा लेखनस्य कौशल्यम एव. म्हणजे दिव्य पुरुष जे आहेत तर ते खूप लोकांना भ्रमित करतात, म्हणजे प्रेक्षकांना असं मोहून टाकतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं खूप जास्त फॅन आहेत या सगळ्या आयर्न मॅन, स्पायडरमॅन सगळ्याचं, ठीक आहे. आणि हेच खरं तर पटकथा लेखनाचं कौशल्य आहे. कथायां प्रत्येक दिव्य पुरुषस्य कापी विशिष्ट भूमिका प्रतीयते. आणि कथेमध्ये प्रत्येक दिव्य पुरुष आपली आपली जी काही विशिष्ट भूमिका आहे तर तो बजावतोय. चित्रीकरणे तंत्रज्ञानस्य कुशलः प्रयोगः आकर्षकाः संवादाः चित्रपटस्य विषयोचिता शीघ्रा गतिः इत्यादिभिः गुणैः कथायाः अन्तं यावत् औत्सुक्यं तिष्ठतेव. चित्रपटामध्ये किंवा चित्रीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा खूप कुशल पद्धतीने वापर आणि प्रयोग केलाय. त्यासोबतच आकर्षक संवाद आहेत. चित्रपटामध्ये विषय पण खूप शीघ्र मांडलेला आहे, गतीमध्ये मांडलेला आहे, म्हणजे व्यवस्थित प्रॉपरली स्पीडमध्ये मांडलेला आहे. इत्यादी गुणांमुळे ही जी कथा आहे किंवा हा जो चित्रपट आहे तर ते बघताना उत्सुकता वाटते, ठीक आहे, किंवा त्याच्यामुळे उत्सुकता ताणून धरली जाते की पुढे काय होईल, पुढे काय होईल असं वाटतं. तर ही कथा आहे अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरची. नेक्स्ट आता आपण बघतोय बाहुबली. बाहुबलीचा प्रकार आहे अद्भुत पटह. भाषा आहे तेलुगू भाषा. सो ओरिजिनली बाहुबली हा तेलुगू भाषामध्ये होता, त्यानंतर तो हिंदीमध्ये किंवा इतर काही लँग्वेजेसमध्ये डब केलेला आहे. नेक्स्ट आहे लेखनम विजयेंद्र प्रसादः, दिग्दर्शनम राजमौलीः, मुख्य नटाः प्रभासः, राणा दग्गुबाटी, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णा च. सो एतस्य चित्रपटस्य द्वौ भागौ वर्तते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाहुबली 1 पण आहे आणि बाहुबली 2 पण आहे. सो प्रथमभागे माहिष्मती इति राज्यस्य प्रजाप्रियः राजा अस्ति अमरेंद्र बाहुबली. आणि जो बाहुबली पार्ट 1 आहे, जो काही प्रथम भाग आहे, तर त्याच्यामध्ये माहिष्मती या राज्याचा जो राजा आहे तर तो राजाचं नाव आहे अमरेंद्र बाहुबली. सह कटप्पाखेन सेनापतीना कपटेन हन्यते. पण त्याचा सेनापती जो आहे कटप्पा तो अमरेंद्र बाहुबलीला कपटाने मारतो, ठीक आहे, किंवा त्याची हत्या करतो. वने जातः अमरेंद्र पुत्रः महेंद्र बाहुबली ग्रामवासी ग्रामवासी दंपतीभ्यां स्वपुत्रः इव परिपाल्यते. म्हणजेच काय, वनात जाऊन अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा जो की आहे महेंद्र बाहुबली हा ग्रामवासी म्हणजे त्या गावामध्ये राहणारे जे काही ग्रामवासी आहे त्यांच्यापैकी एक दाम्पत्य स्वपुत्राप्रमाणे त्या महेंद्र बाहुबलीचा सांभाळ करतं किंवा त्याचं पालन करतं. सो परिपाल्यते म्हणजे त्याचं पालन करतं. युवावस्थां प्राप्तः गुणवान अयं राजपुत्रः दैववशात् एव स्वस्य जन्मनः रहस्यं जानाति. आता युवा अवस्थेमध्ये आल्यानंतर हा जो महेंद्र बाहुबली आहे तर तो खूप जास्त गुणवान असा राजपुत्र बनलेला असतो आणि त्याला त्याच्या जन्माचं जे काही रहस्य आहे तर ते हळूहळू कळतं. स्वपितुः राज्यं क्रूरेभ्यः शत्रुभ्यः रक्षितुम इच्छति. आणि मग त्याला कळतं की आपल्या वडिलांचं राज्य जे होतं तर ते खूप क्रूर शत्रूने
घेतलेलं आहे, तर त्यापासून त्याची रक्षा आपल्याला करायची आहे. त्या शत्रूंपासून रक्षा करायची त्याची इच्छा आहे. तस्य सफलतायाः कथांशः अस्य चित्रपटस्य द्वितीयः भागः. आणि ते त्याने पहिल्या भागामध्ये ठरवलं आणि ते कसं सफल झालं किंवा ते कसं सक्सेसफुल झालं याची कथा आपल्याला दुसऱ्या पाठामध्ये किंवा दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळते. संस्कृतनामानि संस्कृतगीतं संस्कृतवाक्यानि च एतस्य चित्रपटस्य वैशिष्ट्यम्. आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बरेचसे संस्कृत वाक्य आहेत, संस्कृत नाम आहेत, संस्कृत गाणी आहेत. संगीतमपि सुयोग्यं वर्तते आणि संगीत सुद्धा सुयोग्य आहे. युद्धचित्रणे विविध शास्त्राणां तंत्राणां च परिचयः भवति. त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की युद्धामध्ये बरेचसे नवीन-नवीन शस्त्र पण वापरले गेलेले आहेत. तर ते कसं वापरायचं हे पण ते शिकवत असतात. सो ते सगळं पण म्हणजे त्या शस्त्रांचा आपल्याला परिचय पण होतोय. चित्रपटस्य नेपथ्यं नेत्रदीपकं वर्तते. चित्रपटाचं नेपथ्य हे खूप नेत्रदीपक आहे म्हणजे खूप सुंदर आहे. महती चतुरंग सेना पदातीनां सर्वमिदं प्राचीन भारतस्य ऐश्वर्य समृद्धीं दर्शयति. म्हणजेच काय की नेपथ्य सुंदर आहे, कॉस्ट्यूम वगैरे सगळं सुंदर आहे आणि चतुरंग सेना असेल, गजाश्वपती असेल या सगळ्यांबद्दल म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये जे काही सगळं घडलेलं आहे, प्राचीन भारताचा जो काही इतिहास आहे, ऐश्वर्य, समृद्धी हे सगळं आपल्याला त्या चित्रपटांमधून बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने बाहुबलीची स्टोरी आपण पाहिली आहे. नेक्स्ट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. सो प्रकार आहे शृंगारपट. शृंगारपट हा म्हणजे लव्ह स्टोरी आहे. भाषा हिंदी भाषा. लेखनम जावेद सिद्दीकी आदित्य चोप्रा च. दिग्दर्शनम आहे आदित्य चोप्रा. मुख्य नटः आहे शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी. आता आपण याचं बघूया की स्टोरी काय आहे. सिमरन नामनी एका युवती विदेशे राजम नाम युवकम यात्रायां मिलती. सो सिमरन नावाची एक युवती विदेशातल्या राज नावाच्या एका युवकाशी यात्रेदरम्यान भेटते किंवा मिळते त्याला म्हणजेच भेटतात. ठीक आहे. तो आनंदेन किंचित कालम तत्र यापयतः आणि दोघं पण आनंदात काही कालावधी किंवा काही वेळ एकमेकांसोबत आनंदात घालवतात. कालांतरेन तयोः परस्परम अनुरागः जायते आणि काही काळानंतर त्यांना एकमेकांसोबत प्रेम होतं किंवा अनुरागः म्हणजे प्रेम. ठीक आहे. किंतु नायिकायाः बाल्ये एव तस्याः विवाहः पित्रा निश्चितः. परंतु नायिका म्हणजे जी सिमरन आहे तर तिचं लग्न तिच्या वडिलांनी ती लहान असतानाच निश्चित केलं होतं. स्वदेशे प्रत्यागत्य सिमरन यथानिश्चितं विवाहं कर्तुं सिद्धा जायते आणि स्वदेशी आल्यानंतर ती आता बाहेर होती, विदेशामध्ये होती. पण स्वदेशामध्ये आल्यानंतर सिमरनने ज्याप्रमाणे ठरले तर त्याप्रमाणे लग्न करायला ती सिद्ध होते किंवा लग्न करायला लागते. तदैव नायकः राजः तत्र प्रविशति आणि तेव्हा जो नायक आहे राज ते दोघं आधी एकत्र होते. तर त्यातला तो जो राज आहे तर तो येतो तेव्हा तिथे एंट्री घेतो. प्रसन्न स्वभावेन सह सर्वेषां प्रियः जायते. त्याचा स्वभाव इतका सुंदर किंवा इतका प्रसन्न होता की त्यामुळे सगळ्यांमध्येच तो आवडता बनू लागला. सिमरन तेन सह गृहात पलाय्य विवाहं कर्तुम् इच्छति आणि सिमरनला त्याच्यासोबत पळून विवाह करायचा होता. किंतु पित्रोः अनुमत्याविना राजः विवाहार्थं न सिद्धः. परंतु तिच्या वडिलांची आज्ञा असल्याशिवाय किंवा परवानगी असल्याशिवाय राज मात्र विवाहासाठी तयार नव्हता. राजस्य प्रतिज्ञापूर्तीः एव चित्रपटस्य चरमबिंदुः आणि मग ते तिच्या वडिलांना तो कसं मनवतो किंवा कसं त्यांना राजी करतो, याची प्रतिज्ञापूर्ती कसं करतो, हेच सगळ्या चित्रपटाचा चरमबिंदू आहे. म्हणजे मेन थीम हीच आहे त्या चित्रपटाची. ठीक आहे. सो ही स्टोरी आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट चित्रपट वर्णन आहे ते म्हणजे सैराट आणि हे चित्रपट वर्णन किंवा सगळे चित्रपट वर्णन तुम्हाला 4 मार्कांसाठी येणार आहेत. सो प्लीज अर्थ नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये हे लिहिता येईल. प्रकार आहे शृंगारपटः. भाषा मराठी भाषा. लेखनम नागराज मंजुळे. दिग्दर्शनम नागराज मंजुळे. मुख्य नटाः पिंकी रिंकू राजगुरुः, आकाश ठोसरः, तानाजी गालगुंडे, अरबाज शेखः च. सो आता आपण सगळे स्टोरी पाहायची आहे. आधुनिक काले भारतीय युवकानां मनासि आकृष्टवान मराठी चित्रपटः नाम सैराट इत्येव. आधुनिक काळामध्ये भारतीय म्हणजे युवक असतील किंवा युवती असतील तर त्यांच्या मनामध्ये एक खूप आवडणारा असा चित्रपट आहे तर तो म्हणजे सैराट.
मराठी चित्रपट आहे तो म्हणजे सैराट. सैराट इति मराठी शब्दस्य अर्थ स्वैरम अनिर्बंधनम इति. सैराट म्हणजे काय? स्वैर म्हणजे फ्रीडम, फुल फ्रीडम, कुठल्याही प्रकारचं रोकटोक नाही, कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही, त्याला आपण म्हणतो सैराट. महाविद्यालये पठन्तौ युवती-युवकौ परस्परं अनुरुक्तौ. महाविद्यालयामध्ये शिकत असतात युवती आणि युवक. सो म्हणजे या पिक्चरचे जे काही हिरो आणि हिरोईन आहेत, तर ते महाविद्यालयामध्ये शिकत असतात आणि एकमेकांसोबत त्यांना प्रेम होतं. किंतु तयोः विवाहः जाती भेदकारणात् गृहजनैः न अनुमतः. परंतु जातीभेद असल्यामुळे जे एक मोठ्या म्हणजे काय म्हणूया आपण वरच्या जातीमधला आहे, खालच्या जातीमधला आहे. सो बेसिकली हे सगळे सिच्युएशन अशा असल्यामुळे त्यांच्या घरातले मात्र या लग्नासाठी परवानगी देत नव्हते. तयोः परिवारयोः वित्तीय स्तरौ अपि भिन्नौ. त्यांच्या परिवाराचं जे काही फायनान्शियल सिच्युएशन होती म्हणजे मुलगी खूप जास्त श्रीमंत होती. मुलगा इतका श्रीमंत नव्हता किंवा गरीब होता. इव्हन मुलीचे वडील राजकारणामध्ये वगैरे होते. तसं मुलाच्या बाबतीत काही शेतकरी होते. तर म्हणजे खूप जास्त डिफरन्स होते त्यांच्या घरामध्ये फायनान्शियल सिच्युएशनमध्ये, इव्हन त्यांच्या जातीमध्ये फरक होता. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पिक्चरमध्ये मांडलेल्या आहेत. अतः उभौ गृहाभ्यां पलायनं कृत्वा दूरवर्तीनं प्रान्तं व्रजतः. आणि मग घरातले काही मान्य करत नव्हते लग्न. त्याच्यामुळे ते दोघं पण घरातून पळून म्हणजे आपापल्या घरामधून पळून दूर जाऊन आपलं लग्न करतात. उपजीविकार्थं संघर्षं कृत्वा सुखेन जीवनं यापयतोः. आणि उपजीविकेसाठी आता अर्थात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं, सो पोटापाण्याचं पण बघायला पाहिजे. सो उपजीविकेसाठी ते खूप जास्त संघर्ष करतात. ते वेगवेगळी कामं बघू लागतात. तयोः अपत्य लाभः भवति आणि मग त्यांना पुढे जाऊन एक अपत्य पण होतं. अपत्य म्हणजे बेबी होतं. किंतु मिथ्या प्रतिष्ठा कन्यायाः परिवारजनाः तत्रागत्य उभयोः हत्यां कुर्वन्ति. किंतु म्हणजे परंतु काहीतरी खोटं सांगून कन्येच्या घरचे जे काही आहेत किंवा कन्येचे जे काही परिवारजन आहेत, तर ते आता ज्या ठिकाणी राहतायत, तर त्या ठिकाणी येतात. काहीतरी खोटं सांगून येतात आणि त्यांची हत्या करतात. कुणाची? या 2 युवक-युवत्यांची हत्या करतात. त्याच्या मुलीच्या घराकडचे येऊन. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की शोकान्तः अपि अयं चित्रपटः भारते सर्वत्र लोकप्रियः जातः. आणि शेवटी शोकांतः म्हणजे शेवटी खूप जास्त दुःख असणारा किंवा सॅड एंडिंग ज्याला आपण म्हणतो, असा हा जो मूव्ही आहे, तर तो संपतो आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेला हा मूव्ही आहे. आधुनिककाले अपि भारतदेशे जातिभेदः कियान् गहनः विनाशकः च एतस्य यथार्थं चित्रणं कृतम्. आधुनिक काळामध्ये म्हणजे अजून पण भारतामध्ये जे काही जातीभेद वगैरे आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीने इथे चित्रण केलेलं आहे चित्रपटामध्ये. अद्यावधि षडशु भारतीय भाषासु अस्य चित्रांतरं सज्जातम्. म्हणजे आतापर्यंत 6 भारतीय भाषांमध्ये याचं ट्रान्सलेशन जे आहे, तर ते झालेलं आहे. म्हणजे काय म्हणू आपण डब केलेलं आहे 6 भाषांमध्ये. जातिभेदः शोककारकः इति अस्य चित्रपटस्य संदेशः. चित्रपटाचा संदेश काय आहे, की जातीभेद करणं किती शोककारक आहे, हे या चित्रपटामधून मांडलेलं आहे. अस्य गीतानि अपि अतीव श्रवणीयानि आणि याच्यामधले जे काही सॉन्ग्स आहेत, तर ते पण अतिशय ऐकावे असे आहेत किंवा ऐकू वाटणारे असे आहेत. सो आता आपण पाहतोय आन्सर जो सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्न पाहिला होता तर त्याचं आन्सर आहे या पॅराग्राफमध्ये द लायन किंग. प्रकार आहे अनुप्राणित चित्रपटः. भाषा आंग्ल भाषा. लेखनम इरेन जोनाथन लिंडा. दिग्दर्शन जॉन फेव्रो. सो वॉल्ट डिझने नामक निर्मिती संस्थाया निर्मितस्य चित्रपटस्य पुनः प्रस्तुतीः इयम्. सो वॉल्ट डिस्नीने जे आधी एक चित्रपट बनवला होता त्याचाच हे परत बनवलेलं आहे. मुफासा, सिम्बा, स्कार, टैमन, पुम्बा इत्यादयः पशवः आफ्रिकाखंडे वनप्रदेशे निवसन्ति. सो बेसिकली ही सगळी नावं आहेत आणि हे सगळे जे काही पशु आहेत तर ते आफ्रिका खंडामध्ये एक वनप्रदेश आहे तर त्या ठिकाणी निवास करतायत किंवा राहतायत. राज्यस्य कृते तेषां संघर्षः अत्र वर्णितः. आणि तिथे राहण्याचा त्यांचा जो काही संघर्ष आहे तो सगळा या मूव्हीमध्ये सांगितलाय. अनुप्राणित पटेषु तंत्रज्ञानां कुशलं तु मौलिकमेव. आणि जर तुम्हाला अनुप्राणित पटेषु म्हणजे अॅनिमेशन वाला मूव्ही बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या तंत्रज्ञानामध्ये कुशलता असणं किंवा त्याच्याबद्दल नॉलेज असणं खूप जास्त मौल्यवान म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. किंतु पार्श्वनिवेदिकानां अपि कौशल्यं
अतीव महत्त्वपूर्ण भवति. त्यासोबतच जे पार्श्वनिवेदक आहेत म्हणजे अर्थात तुम्ही हे सगळं ॲनिमेशनने दाखवणार हे सगळे प्राणी वगैरे, पण त्या प्राण्याचे आवाज, त्यांचं संभाषण हे सगळं कोणीतरी मागून करणार आहे. सो त्यांना आपण म्हणतो पार्श्वनिवेदक. सो त्यांचं कौशल्य पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. यतः तेषां स्वराणां माध्यमेन रसिकाः कथाम् आस्वादयन्ति आणि त्यांच्याच स्वरांच्या माध्यमाने किंवा ते जे बोलतायत तर त्याच्या माध्यमानेच रसिक जे आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत तर ते कथेचा आस्वाद घेऊ शकतात. आंग्ल भाषापटे मॅथ्यू बोड्रिक तथा जेम्स जोन्स इत्यादी 2 पार्श्वनिवेदिकौ आणि या इंग्लिश भाषेमध्ये ज्यांनी पार्श्वनिवेदन केलेलं आहे, तर त्यांची नावं तुम्हाला इथे सांगितलेली आहेत. अस्य चित्रपटस्य हिंदी संस्करणे तु विख्यातः अभिनेता शाहरुख खानः च तस्य पुत्रः आर्यन खानः च पार्श्वनिवेदनं कृतवन्तौ आणि या चित्रपटाचं हिंदीमध्ये जेव्हा डबिंग करण्यात आलं होतं, तर तेव्हा विख्यात अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी त्याचं पार्श्वनिवेदन केलेलं आहे. एतत् अपि अस्य चित्रपटस्य भारते लोकप्रियतायाः कारणम् आणि इतक्या मोठ्या कलाकारानेच पार्श्वनिवेदन केलं असल्यामुळे हा चित्रपट भारतामध्ये पण खूप जास्त लोकप्रिय झालेला आहे. ओके. नेक्स्ट आता आहे अवतार. अवतार अगेन ॲनिमेशन अनुप्राणित चित्रपट हा आहे. भाषा आंग्ल भाषा, लेखनम जेम्स कॅमेरॉन, दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन. टायटॅनिकचे जे काही दिग्दर्शक आहेत तर तेच याचे पण आहेत. मानवाः च परग्रहवासिनः च एतयो उभयोः संगमेन जाताः अवतराः तथा तेषां परस्परसंबंधं मैत्रवैरयोः रमणीया कथा नाम अवतार चित्रपट. मानव आणि परग्रहवासी या उभयतांबद्दल या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यापासून अवतार आहे आणि त्यांच्यामधला मैत्रीचा भावना असेल किंवा म्हणजे वैरी आहेत एकमेकांमध्ये वैर भावना किंवा मैत्री भावना हे जे काही आहे ते खूप चांगल्या रमणीय पद्धतीने या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. चित्रपटाची कथा भविष्यदर्शिनी असते. अर्थातच आपण आता एलियन्सला नाही भेटलो आहोत. भविष्यामध्ये जर कधी भेटलो, तर तेव्हा कसं असेल सगळं तर ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडले. सो हे ॲनिमेशनवाली मूव्ही आहे किंवा फ्युचरमध्ये घडणार असं काही त्यांनी मांडलेलं आहे. कथानुसारं मानवानां च परग्रहवासीनां कथानुसारं म्हणजे कथेनुसार मानवानां च परग्रहवासीनां च संगमेन जाताः. सो मानव आणि परग्रहवासी हे एकत्र येतात. केचन मिश्रजीवाः नाम अवताराः आणि त्यापासून जे मिश्रजीव बनतात त्यांचं नाव आहे अवताराः. 2154 म्हणजे आता 2025 चाललंय तर तेव्हा जेव्हा 2154 चालेल तर तेव्हा तेवढे अब्ज झाल्यानंतर पृथिव्यां प्राकृतिक संसाधनां संपूर्णः अभावः जायते. तर तेवढे अब्ज वर्षानंतर पृथ्वीवरती जे काही आपण आता झाडे बघतोय, पाणी बघतोय, तर हे सगळे जे काही प्राकृतिक संसाधन आहेत, तर त्यांचा खूप जास्त अभाव पडणार आहे. म्हणजे ते नष्ट होतील. तेन पार्थिवाः मानवाः पांडोरा नाम चंद्र सदृशे उपग्रहे ऊर्जान्वेषणाय सिद्धः भवति आणि मग तेव्हा मानवाने पांडोरा नावाचा जे काही चंद्रासारखा दिसणारा एक उपग्रह आहे, तर त्यापासून मानवाला ऊर्जा मिळत असणार आहे. किंतु पांडोरा वासिनः मानवानां विरोधं कुर्वन्ति. पण जे पांडोरावरती राहणारे आहेत, तर ते मात्र माणसाचा विरोध करत असतील. तेषां विरोधं शमयितुं पार्थिवाः मिश्रजीवान् अवतारान् तत्र प्रेषयन्ति आणि त्यांचाच पराभव करण्यासाठी किंवा त्यांचा विरोध थांबवण्यासाठी जे पार्थिव आहेत, तर ते मिश्रजीव म्हणजे आपले अवतार जे आहेत मिश्रजीव त्यांना तिकडे पाठवतात. अनंतरं च अवतारैः सह कांचन पार्थिवान् अपि पांडोरा उपग्रहं प्रति प्रेषयन्ति आणि काही काळानंतर अवतारांबरोबर हे जे इतर पार्थिव आहेत, तर ते पण त्या पांडोरा उपग्रहावरती जातात. एतेषां सर्वेषां परस्परं संघर्षः उत्पद्यते आणि मग तिथे सगळ्यांचाच एकमेकांशी संघर्ष चालू होतो. युद्ध पण चालू होतं. युद्धं च आरभ्यते. अवतारेषु जेक नाम प्रधानः उपग्रहवासीनां सहाय्यं करोति आणि अवतारांचा जो काही प्रधान आहे किंवा जो काही मुख्य आहे ज्याचं नाव आहे जेक, तो उपग्रहवासींची सहाय्यता करतो आणि कथायाः अन्ते सर्वे उपग्रहवासिनः जीवाः पार्थिवान् निष्कास्य पृथ्वी प्रति प्रेषयन्ति आणि कथेच्या शेवटी आपण बघतो की सगळे जे काही उपग्रहवासी आहेत, जे काही पंधरावरचे असणारे उपग्रहवासी आहेत, तर ते सगळे पृथ्वीवरती राहणाऱ्या पार्थिवांना बाहेर काढतात किंवा निष्कासित करतात आणि त्यांनी ते त्यांची म्हणजे ती आपली पृथ्वी जी आहे तर ती घेतात. अस्याः कथायाः कृते जेम्स महोदयः विविधविषयाणां गहनम् अध्ययनं
अन्वेषणमच्या कृतवान. आणि ही कथा बनवण्यासाठी जेम्स महोदयांनी विविध विषयामधलं गहन ज्ञान घेतलेलं आहे. संशोधन केलेलं आहे. कथा कथा यामागतानी कानिचन पात्रांनी भारतीय पौराणिक देवता आधृत्या कल्पितानी. कथेमधले बरेचसे पात्र जे आहेत तर ते भारतीय पुराणिकामध्ये ज्या काही देवदेवतांच्या कथा कहाण्या आहेत तर त्यांचा पण संदर्भ घेतलेला आहे. अयं चित्रपटः पर्यावरणविषये जागरणं निर्मातुकामः. आणि हा जो चित्रपट आहे तर तो पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करतो, की पर्यावरण किती महत्त्वाचं आहे. पुढे काही वर्षानंतर ही संसाधनं आपल्याकडे नसणार वगैरे हे सगळं काही याच्यामध्ये सांगितलंय. जशा पद्धतीने पहिला प्रश्न आपण कव्हर केला याच्या आधी ऑलरेडी. हा चित्रपट वर्णनम आपण पूर्णतः कव्हर केलं. याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच नाही विचारलं जाणार. जेवढं पुस्तकामध्ये आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळालेली आहे आणि प्रत्येक चित्रपट वर्णन समजलं असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.